नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा झाला आज राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त प्रचाराचा नारळ फोडून अधिकृत आज शुभारंभ करण्यात आला। राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल पाटील, आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। दरम्यान खान्देश कुलस्वामिनी आई एकविरादेवी मंदिरात त्यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली। दरम्यान यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बंटीभाऊ खोपडे, उमेदवार पार्वती जोगी यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या शुभारंभाप्रसंगी उपस्थित होते। निवडणुकीचा आम्ही इथून शिवसेना पक्षातर्फे तिघी कॅन्डिडेट घेऊन आज आदिमायाशक्ती एकविराचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केलेली आणि पूर्ण धुळे जनतेला आम्ही एक आव्हान करतोय की तुम्ही पाहिले कालपासून काय धुळ्यात चाललेलं आहे। जनता सुशिक्षित आहे, चांगली याची आहे। जनतेने हुकुमशाहीची जागा दाखवायला पाहिजे आणि चांगले उमेदवार जे आहेत त्यांना निवडून आणलं पाहिजे। हीच जनतेकडे आमचं आव्हान आहे आणि शिवसेना पक्षाला मोठ्यात मोठा विजय मिळाला पाहिजे।